बाबासाहेब देशमुख. मी विरोधकांच्या 293 प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे. या राज्यामध्ये या महायुती सरकारने आणि विशेष करून या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून या राज्यामध्ये जी विजेची तूट होती ती भरून काढण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून सौर ऊर्जेच्या प्लॅन्टच्या माध्यमातून या राज्यामध्ये वीज निर्मिती होत असताना आज सांगोला मतदारसंघ असेल आणि तमाम या राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आज विजेपासून वंचित राहतोय. आज या माझ्या मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी मागच्या 1.5 वर्षामध्ये जे रेग्युलर कृषी पंपाचं कनेक्शन बंद केलेलं आहे त्या कारणाने शेतकऱ्यांची ट्रान्सफॉर्मरची मागणी वाढलेली आहे आणि मागणी वाढल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आपण वीज देणं बंधनकारक आहे. कोरोनाच्या काळानंतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आणि त्या कारणाने त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज देण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. माझ्या एका मतदारसंघामध्ये 400 ते 450 पर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. ती आपल्या माध्यमातून शासनाने त्याची पूर्तता करावी ही मागणी करतो. आज संध्याकाळच्या वेळेला 6 ते 10च्या कालावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये कोणत्याही गावात वाडी वस्तीवरती वीज उपलब्ध नसते आणि त्या कारणाने आज बरेचसे विद्यार्थी 10वी मध्ये आहेत, बरेचसे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत आणि काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना संध्याकाळच्या वेळेला अभ्यासाकरता त्या ग्रामीण भागातल्या माझ्या बळीराजाच्या मुलामुलींना वीज उपलब्ध नाही याची शासनाने दखल घ्यावी. जी वीज उपलब्ध होते अध्यक्ष महाराज, ती वीज 15 मिनिट थांबते, लगेच ट्रिप होतं. 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी ट्रिप होणारी ही वीज आणि याच्यामुळं त्या ग्रामीण भागातल्या माझ्या कष्टकरी वर्गाला खूप त्रास होतोय. आता पावसाळा चालू झालेला आहे. जास्तीचा पाऊस पडला की डासांची पैदास होते आणि मग जर वीज नसेल तर भविष्य काळामध्ये डासांच्या माध्यमातून प्रसार होणाऱ्या त्या डिसीज सुद्धा वाढणार आहेत. याच्यासाठी शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. बऱ्याचशा माझ्या मतदारसंघातल्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाहीत. आज या राज्याचे यशस्वी ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आणि महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून कायदा निघाला, पण काही गावांमध्ये वन खात्याच्या जमिनी उपलब्ध आहेत. त्या वन खात्याच्या जमिनी दफनभूमीसाठी आणि स्मशानभूमीसाठी आपण उपलब्ध करून द्याव्यात. आणि त्याचबरोबर या एक मिनिट अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत आणि स्मार्ट मीटर ज्या ज्या गावामध्ये बसवले, ज्या ज्या शहरामध्ये बसवले, तिथल्या नागरिकांची विजेची बिलं पूर्वीपेक्षा 2 पटीनं 3 पटीनं जास्तीची आलेली आहेत. याची दखल गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. काही ठिकाणी खूप विरोध होत आहेत. याची दखल शासन घेईल हा मला विश्वास आहे. मला या 293 प्रस्तावावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. श्रीमती